नमस्कार, मी यामिनी दळवी. शारंगधर सुखचारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशुआहार आणि निसर्ग हर्ब्स या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामधल्या प्रत्येकाला समान न्याय, समान संधी हा अधिकार दिला आणि बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असणाऱ्या महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या सुपुत्राला देशाच्या सरन्यायाधीशपदी बसण्याचा बहुमान मिळाला. न्याय म्हणजे केवळ कायद्याची अक्षरं नव्हेत, तर समाजाच्या अंतःकरणाशी संवाद साधणारी ही प्रक्रिया आहे. हीच भूमिका अत्यंत समर्थपणे निभावणारं नाव म्हणजे माजी सरन्यायाधीश भूषण गवई. देशाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्याकडे अवघा 6 महिन्यांचा काळ होता. मात्र त्यासह सर्वोच्च न्यायालयामधील त्यांच्या 6 वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक उल्लेखनीय असे निर्णय दिले. उत्तर भारतामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बुलडोझर जस्टिसला चुकीचं ठरवणं, जम्मू काश्मीरशी संबंधित कलम 370 हटवणं हे योग्य ठरवणं, नोटाबंदीला वैध म्हणून मान्यता यासारख्या उल्लेखनीय निकालांमध्ये त्यांचा सहभाग होता. निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवण्याचा निकालही त्यांच्याच खंडपीठाचा. राजकारणाचा कौटुंबिक वारसा असताना देखील त्यांनी मात्र न्यायदानाचा वसा घेतला. सत्ता, दबाव किंवा लोकप्रियता यापेक्षा संविधान, विवेक आणि सत्य यांना सर्वोच्च स्थान देणारा न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख देशभरात आहे. म्हणूनच त्यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला तेव्हा देखील त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा हा देश विसरू शकणार नाही. खऱ्या वंचित घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा याविषयी त्यांनी घेतलेली भूमिका असेल किंवा कायद्याचं ज्ञान प्रत्येकाला असावं हा त्यांचा आशावाद असेल. या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज माझ्या कट्ट्यावरती आले आहेत निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. आम्हाला खूप आनंद झालाय की आमच्या कट्ट्यावर आज पहिल्यांदाच सरन्यायाधीश कोणीतरी आलेले आहेत आणि आमच्या सगळ्या लोकांना त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे. तुमचा कार्यकाळ सरन्यायाधीश म्हणून जरी 6 महिन्याचा असला तरी खूप म्हणजे लखाखून टाकणारा असं तो कार्यकाळ होता. आणि आत्ताच्या काळामध्ये एखाद्या न्यायाधीशाबद्दल ज्याच्याबद्दल खूप अपेक्षा आहेत आणि त्यानं खूप सार्थपणानं पूर्ण कराव्यात असं फार खरं तर कमी वेळा घडतं, पण तुम्ही ते घडवून दाखवलं आम्हाला. आता निवृत्तीनंतर तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसताय, पण आता ताण हलका झाल्याची भावना आहे तुमची? पूर्णपणे मला असं वाटायचं की ज्यावेळेला मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो, सरन्यायाधीश होतो, तर मी विदाउट स्ट्रेस काम करतोय म्हणून. परंतु 24 नोव्हेंबर नंतर एवढं म्हणजे रिलॅक्स वाटत आहे की असं वाटतं आता की म्हणजे मला जरी वाटत होतं की स्ट्रेस नाही, पण ॲट द बॅक ऑफ द माइंड काही ना काही स्ट्रेस असला पाहिजे काम करताना. आणि सरन्यायाधीश या देशाचं ही फार मोठी जबाबदारीची पोस्ट आहे. एक सुप्रीम कोर्ट म्हणजे वी कन्सिडर इट टू बी अ गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. देशाची घटना, देशाचे नागरिक यांच्या हक्काचं कसं रक्षण करता येईल ही एक मोठी जबाबदारी सुप्रीम कोर्टावर असते. आणि ती जबाबदारी पार पडत असताना मला वाटतं काही ना काही तर स्ट्रेस कोणावरही निश्चितच येत असेल, कोणी दाखवत असेल, कोणी दाखवत नसेल. पण तुम्हाला आता जेव्हा तुम्ही मागं वळून तुमचं म्हणजे एकूण सगळ्या करिअरकडे बघताय, 6 महिन्याचं म्हणजे सरन्यायाधीश पद, तर असं जर आपण वेगवेगळे टप्पे घेतले तर त्या कालखंडातलं कोणता निर्णय तुम्हाला की तो घेतल्याच्या बद्दल खूप आतून आनंद वाटतो? सुप्रीम कोर्टातले मी नेहमीच म्हणत आलो की 2 निर्णय मला खूप असे महत्त्वाचे वाटतात. एक डिमॉलिशन, त्याला आपण बुलडोझर जस्टिस सगळ्याकडे म्हटलं जातं, आणि दुसरा सब क्लासिफिकेशनचा. म्हणजे त्या सब क्लासिफिकेशन त्याबद्दल माझ्या समाजातून माझ्यावरती खूप टीका होते आहे. पण आणि ॲज अ जज आय एम नॉट सपोज टू जस्टिफाय माय जजमेंट, बट आय स्टील होल्ड दॅट दिस आर द 2 जजमेंट्स विच आर डिअर टू माय हार्ट. खास करून म्हणजे बुलडोझरच्या बद्दल तर नंतर असं झालं की तुम्ही शासक म्हणून प्रभावी तेव्हाच आहात जर तुम्ही बुलडोझर चालवू शकत असाल तर, अशा प्रकारचं एक चित्र. आणि इन्स्टंट जस्टिस. पण आता ही जी एक स्थिती आहे आपल्या देशात झालेली की लोकांचा सपोर्ट बुलडोझर जस्टिस सिस्टीमला एक प्रकारे होता किंवा आहे, किंवा लोकांना आतून ते बरं वाटतं,
कारण लोकांना असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये इतका काळ लोकांना वाट बघायला लागती न्याय मिळण्यासाठी. तर ही जी आपली स्थिती आहे, शेवटी आपल्या देशाची घटना सुप्रीम आहे आणि घटना म्हणते की राज्य कायद्याचं असलं पाहिजे आणि कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही, मग ते सत्ताधारी असो किंवा एक्झिक्युटिव्ह असो. जेव्हा कुठलीही गोष्ट कशी करावी हे कायद्यात नमूद केलेलं आहे तर ते त्यानुसारच व्हायला पाहिजे आणि कोर्ट्स कॅनॉट डिसाईड की लोकांना काय आवडतं आणि कोणाला आवडत नाही. आणि कोणी एखादा आरोपी आहे किंवा त्याच्यावरती क्रिमिनल केस पेंडिंग आहे, त्या एका ग्राउंडवरती कोणाचं घर उद्ध्वस्त केलं जाऊ शकत नाही. आणि घर हे त्याचं एकट्याचं नसतं, घरात त्याचे आईवडील राहत असतात, त्याचे मुलं राहत असतात, भाऊ बहीण राहत असतात. तर विदाऊट ट्रायल त्याला पनिशमेंट देणं हे आपल्या घटनेला, आपल्या जी संकल्पना आहे की रूल ऑफ लॉ त्याच्याशी ती सुसंगत नाही. आणि त्यामुळे निश्चितच असं जर केल्या जात असेल तर ते चुकीचं आहे. पण सर, जेव्हा आम्ही बघतो म्हणजे आता अनेकदा असं होतं की आता काही वेळेला खूप हाय प्रोफाईल केसेस आहेत आपल्याकडं की ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ जेसिका लाल मर्डर केस, आणि मग नंतर अंतिमतः त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष खटला चालतो आणि शेवटी असं होतं की कुणीच मारलं नाही तिला. काही वेळेला असं होतं की रेपच्या केसेस असतात, त्याच्याबरोबर खून झालेला असतो आणि प्रत्यक्षामध्ये पुढं वर्षानुवर्ष चालत राहती केस, आणि म्हणजे जे दोषी आहेत त्यांना किमान शिक्षा व्हावी, जी काही कायद्यानं घालून दिलेली आहे अशी जी अपेक्षा त्या कुटुंबाची, समाजाची असती, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि काही वेळेला तर मग शिक्षा होतही नाही. म्हणजे धडधडीत दिसत असतं की यांनी केलेलं आहे, पण ते कायद्याच्या सगळ्या पळवाटांमधून त्यांना शिक्षा होत नाही. अशा वेळेला जेव्हा इन्स्टंट न्याय मिळतो मग त्यावेळेला त्याचं एन्काउंटर होतो किंवा त्यांना इन्स्टंटली शिक्षा दिली जाते व्यवस्थेकडून, तेव्हा समाज म्हणून लोकांना असं वाटतं की बरं झालं, नाहीतर इथं न्याय मिळाला नसता. तर ही जी समाजाची मानसिकता आहे आणि आपल्या व्यवस्थेचं याच्यामधलं जे काही त्यांची भूमिका आहे, तुम्हाला असं नाही वाटत कधी काही वेळेला की म्हणजे असा न्याय जरी तो कायद्याला धरून नसला तरी सुद्धा म्हणजे ह्यात न्याय तरी मिळतो शेवटी? नाही, हे चुकीचं आहे. आपली जी लिगल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल जस्टिसमध्ये असं म्हटलं जातं की क्राईम हॅज टू बी प्रूव्ड बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट. किती जरी स्ट्रॉंग सस्पिशन असलं तरी स्ट्रॉंग सस्पिशनच्या बेसिसवरती कन्व्हिक्शन होऊ शकत नाही. आणि आज दुर्दैवाची बाब आहे की ते ट्रायल कोर्ट्स वगैरे असतात, दे ऑलवेज प्रिफर टू आर ऑन अ रॉंग साईड. त्यांना वाटते की जर आपण मीडिया ट्रायल झालेली आहे, पेपरमध्ये येत असतो, पेपरवाले किंवा तुम्ही चॅनलवाले अगोदरच ठरवता की हा ऑलरेडी दोषी आहे याच्यामध्ये. तर अशा केसेसमध्ये प्रेशर येतं जजेसवरती आणि ट्रायल कोर्टच्या जजेसना त्यांच्या पुढच्या करिअरच्या अपेक्षा असतात. त्यामुळे साहजिकच ते असा विचार करतात की केसमध्ये एव्हिडन्स जरी समजा पूर्ण नसेल तरी आपण कशाला रिस्क घ्यावी, आणि इट टर्न्स इन टू कन्व्हिक्शन. तर ट्रेंड असा आहे की हायकोर्टसुद्धा इंटरफिअर करायला दे आर ऑल्सो व्हेरी रिलक्टंट. आणि त्यामुळे आपल्या देशात जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाला डिसाईड करावं लागतं. आता अनफॉर्च्युनेटली आमच्या पुढेच एक क्युरेटिव्ह पिटिशन लागलं होतं. केसचं नाव घेत नाही, मी निवृत्त व्हायच्या काही दिवस अगोदरच आम्ही केस डिसाईड केली. ती फार गाजलेली ट्रायल होती नोएडाची, आणि काहीही एव्हिडन्स नसताना त्या आरोपीला शिक्षा देण्यात आली. पहिल्यांदा आमच्याकडे जवळपास मला वाटते त्यात 13 केसेस होत्या. 13पैकी 12 केसेसमध्ये कन्व्हिक्शन दिलं ट्रायल कोर्टाने, हायकोर्टाने ते अपील केलं आणि सुप्रीम कोर्टाने ते SLP डिसमिस केलं. त्यानंतर जी 13वी केस होती त्याच्यातही ट्रायल कोर्टाने कन्व्हिक्शन दिलं होतं. हायकोर्टाने ते हिंमत दाखवून कन्व्हिक्शन सेटिसाईड केलं. काहीच एव्हिडन्स नव्हता आणि फक्त त्या माणसाचं कन्फेशन, आणि ते कन्फ्युशनही असं की त्याला जो 4-5, 8-10 दिवस कस्टडीमध्ये होता, कस्टडीमध्ये त्याला टॉर्चर करण्यात आलं. आणि हा सगळा एव्हिडन्स आल्यानंतर हायकोर्टाने म्हटलं की काहीच एव्हिडन्स नाही, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची केस आहे, आणि ॲक्विट केलं. आमच्या पुढे आलं, आम्ही ते ॲक्विटल अपहोल्ड केलं
त्या ग्राउंडवरती अगोदरच्या 12 केसेसमध्ये ज्याच्यावरती त्याचं कन्व्हिक्शन कन्फर्म झालं होतं त्याचा क्युरेटिव्ह पिटिशन आला. नॅचरली आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन अलाव केलं. आणि म्हणून समाजाला काय वाटतं किंवा प्रेसला काय वाटतं या बेसिसवरती कन्व्हिक्शन राहू शकत नाही. आपला जी लिगल सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये यू हॅव टू प्रूव्ह द केस बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट. नाही, पण आणि दुर्दैव अशा परिस्थितीत जर समाजाला वाटत असेल की कायदा हातात घेऊन आपण शिक्षा द्यावी तर ते माझ्या मते योग्य होणार नाही. नाही, पण आता दुर्दैवानं परिस्थिती अशीही आहे की तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही जे चौकशी करणारे तपास करणारे आहेत त्यांनाही मॅनेज करू शकता आणि त्याच्या जोरावर तुम्ही होत्याचं नव्हतं किंवा नव्हत्याचं होतं करू शकता. तर म्हणजे मग न्यायालय अशा परिस्थितीमध्ये ते काय जे येतं समोर ते बघूनच निर्णय देतील, ते बघूनच निर्णय देणार. ते बघूनच निर्णय द्यावा लागेल की आवर सिस्टम रिक्वायर्स दॅट वी हॅव टू डिसाईड द केस ऑन द बेसिस ऑफ द एव्हिडन्स. मला वाटतं की हा माणूस आरोपी आहे, यांनी निश्चितच खून केला असेल या भावनेच्या आधारे मी त्याला फाशीची शिक्षा नाही देऊ शकत. नाही मग कायद्याचं राज्य कसं राहिलं मग. यू कांट बी जज बाय यू कांट जज अ केस बाय युअर ओन परसेप्शन. पण जर असं न्यायालयाच्या लक्षात म्हणजे असे लक्षात येत असेल ना, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अशा केसेस बघितल्या असतील की जेव्हा तुम्हाला असं दिसतं की अरे याच्यामध्ये यांनी जे तपास करणारे आहेत त्यांनी गडबडी केलेल्या आहेत. नाही, अशा केसेस जेव्हा लक्षात येतं की तपास करताना गडबडी केलेल्या आहेत आणि त्याच्याशी डील करून जर केस मध्ये एव्हिडन्स असेल तर निश्चितच आम्ही कन्व्हिक्शन देतो. परंतु जर समजा एव्हिडन्स काहीच नसेल तर जस्ट बिकॉज यू मॉरली फील दॅट ही हॅज कमिटेड अ क्राईम दॅट वुड अमाउंट टू अ मॉरल कन्व्हिक्शन नॉट अ लिगल कन्व्हिक्शन. पण तुम्ही जेव्हा सकाळी पेपर वाचत असाल तेव्हा काही वेळेला तुम्हालाही खूप राग येत असेल ना काही गोष्टी बघून, आणखीन मग त्याच्यावरनं रिॲक्शन जशी सर्वसामान्य वाचकांची होती तशी तुमचीही होत असेल ना. आता 17-18 वर्षे वकिली केल्यानंतर 22 वर्ष जज राहिल्यानंतर थोडंफार तर माइंड ट्रेन होतं की आपण डिसाईड करताना आपल्या भावना थोड्या बाजूला ठेवून कायद्यानुसार डिसाईड केलं पाहिजे. पण असं कधी झालंय की एखाद्या गोष्टीनं म्हणजे आत्तापर्यंतच्या तुमच्या म्हणजे न्यायमूर्तीच्या भूमिकेत गेल्यानंतर की ज्यानं तुम्हाला खूप अस्वस्थ केलं आणि तीच केस तुमच्याकडे आली? असं म्हणता येणार नाही, पण शेवटी न्यायाधीशही हा ह्युमन बिंग असतो. परंतु जज म्हणून ह्युमन बिंगनी काम करताना थोडं आपल्या भावना बाजूला ठेवून कायद्यानुसार काम करणं अपेक्षित असतं. म्हणजे बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी आजच एक सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाल यांचं एक पुण्यामध्ये काल परवा कार्यक्रम होता आणि तिथं त्यांनी कॉलेजियम सिस्टीमच्या बद्दल एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं त्या भाषणामध्ये त्यांच्या की सरकारी हस्तक्षेप कसा न्यायमूर्तींच्या बदल्यांमध्ये होतो आणि मग त्यांनी एका न्यायमूर्तींची बदली सरकारच्या सूचनेनुसार कशी केली गेली आणि कॉलेजियमनं आपला निर्णय कसा बदलला गेला याच्याबद्दल ते बोलले. जर सरकार या पद्धतीनं हस्तक्षेप करू शकत असेल तर मग न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या बद्दल जे प्रश्न निर्माण केले जातात त्याला बळ नाही मिळेल. डोंट टेक इट ॲज माय आन्सर टू दी. काल त्यांनी काही बोलले म्हणून मी प्रतिक्रिया देतो असं समजू नका. आय एम नॉट बाउंड टू. आय नो दॅट रेफरन्स इज टू वन ऑफ द ट्रान्सफर्स. थोडं इंग्रजीत बोललं चालतं ना. म्हणजे मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना जी ट्रान्सफर झाली त्याच्याबद्दलच उल्लेख आहे, त्याच्यामुळे मी काही जस्टिफाय करायचा प्रयत्न करत नाही. आमचे अजून एक कलिग आहेत, ते 1-1.5 वर्षात चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहेत. त्यांनी 2-4 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केलं की जजेसनी कमी बोलावं आणि निवृत्त झाल्यावर अजून कमी बोलावं. परंतु आजकाल काय झालं की असं काही बोलण्यानी प्रसिद्धी मिळते. तर त्याच्यामुळे काही आमचे कलिग्स आहेत जे आताही कार्यरत आहेत आणि काही निवृत्त झाले आहेत. ते प्रसिद्धी कोणाला आवडत नाही, तर त्याच्यामुळे काहीतरी असं बोल्ड स्टेटमेंट करावं. पण करण्याच्या अगोदर आपणही त्या इन्स्टिट्यूशनचे भाग आहोत, त्या इन्स्टिट्यूशननी आपल्याला दिलेलं आहे याचं भान ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि विदाऊट व्हेरीफाईंग एव्हरीथिंग यू आर नॉट द मेंबर ऑफ द कॉलेजियम असे स्टेटमेंट करणं ज्याच्यामुळे एक संस्थेबद्दल गैरसमज होऊ शकतो.
तर तुमच्यामध्ये कोणी कॉलेज म्हणजे कायद्याचे विद्यार्थी आहेत माहीत नाही. तर ज्या जजमेंटनुसार सुप्रीम कोर्ट कॉलेजियम एस्टॅब्लिश झालं, त्यानंतर दुसऱ्या जजमेंटनुसार ते एक्सपॅन्ड झालं, त्याच जजमेंटमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की कॉलेजियमने एक निर्णय घेतला तो सरकारकडे जातो. सरकारला त्याच्याबद्दल काही इनपुट्स द्यायचे असतील तर त्या इनपुट्स परत सरकार कॉलेजियमकडे पाठवतं. कॉलेजियम कन्सिडर्स दॅट आयदर ॲक्सेप्ट आयदर टेक्स अ डिसिजन ऑन द बेसिस ऑफ दॅट इनपुट आणि रिजेक्ट करू शकतं किंवा परत अप्लिकेशन ऑफ माइंड करून परत एन्डॉर्स करू शकतो आणि सेकंड टाइम एन्डॉर्स केल्यानंतर इट इज बाइंडिंग ऑन कॉलेजियम. पण गव्हर्नमेंटला अधिकार आहे. गव्हर्नमेंट इज अन इक्वल स्टेक होल्डर. असं नाही की म्हणजे ज्युडिशरीचीच मनमानी चालेल. तर त्या जज साहेबांबद्दल जे बोललं जातं ज्यांची ट्रान्सफर केली, ही इज अ व्हेरी सिनियर जज. ही वॉज बिईंग ट्रान्सफर्ड टू अ स्मॉल स्टेट लाईक छत्तीसगड. त्यानंतर गव्हर्नमेंटनी एवढंच म्हटलं की त्यांच्याबद्दल म्हणजे ट्रान्सफरबद्दल तर ट्रान्सफर गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार झालीच नाही. ट्रान्सफर करण्याचा निर्णय 5 जणांच्या कॉलेजियमने ऑलरेडी घेतलेलाच होता. गव्हर्नमेंटने म्हटलं की त्यांची ट्रान्सफर करा तुम्ही, पण कन्सिडरिंग फॉर सम अदर हायकोर्ट्स. तर त्यांची सिनियरिटी लक्षात घेऊन आम्ही विचार केला की छत्तीसगड हायकोर्टच्या ऐवजी त्यांना एक मोठं हायकोर्ट आहे अलाहाबाद हायकोर्ट, तिथे त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. त्यात सरकारचा इंटरफिअरन्स कुठं आला? पण त्याच्यामध्ये ट्रान्सफर सरकारने म्हटल्यामुळे ट्रान्सफर झालेलीच नाही. ट्रान्सफर करण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि आता मी त्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही, कारण की व्हॉट वेट विथ द कॉलेजियम फॉर डिसाइडिंग हिज ट्रान्सफर दॅट इज नोन ओनली बाय 5 कॉलेजियम जजेस. त्यातला एक मी आहे, 4 जण अजून कार्यरत आहेत. त्यातले एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यातले 2 चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी अडचणीची परिस्थिती नाही निर्माण करू शकत. वी हॅव टेकन इन टू कन्सिडरेशन ऑल द फॅक्टर्स वाईल टेकिंग अ डिसिजन ॲज टू व्हाय ही हॅज टू बी ट्रान्सफर. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या, पण त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांनी असा मांडला की त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये जजमेंट दिलं होतं म्हणून त्यांची बदलीमध्ये सरकारनं हस्तक्षेप म्हणून केला. तेच म्हणतो मी की अर्ध सत्यावरती आधारित प्रसिद्धी करता असे स्टेटमेंट करताना आपण ज्या इन्स्टिट्यूशनने आपल्याला काही दिलेलं आहे त्या इन्स्टिट्यूशनबद्दल भान ठेवायला पाहिजे. मी तेच सांगतो की आम्ही 5ही जणांनी एकमताने निर्णय घेतला आणि तुम्हाला माहिती आहे की त्यातल्या आमच्या 5 जणांच्या कॉलेजियममध्ये एक जज कॉलेजियम जज खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांनी एका सुप्रीम कोर्टाच्या इलेव्हेशनमध्ये म्हणजे बरंचसं ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि ते